एका बाईचा मी ऑनलाईन व्हिडिओ बघितला आणि ती बोलत होती की या जन्मात जो तुमचा नवरा आहे ते तुमचं गेल्या जन्मातलं प्रेम आहे. म्हणजे मी गेल्या जन्मात माती खाल्ली. तुम्ही देवाला बोलला की आमचं प्रेम अधुरं राहिलं देवा, आता आम्हाला पुढच्या जन्मात तरी भेटव, म्हणून त्याने मला हा नवरा म्हणून दिलाय. आणि हा नवरा मला छळतोय, मला त्रास देतोय, माझा ऐकत नाहीये. फिरायला घेऊन जा म्हटलं की त्याला रोग लागतो. आणि ह्या नवऱ्यावर मी गेल्या जन्मापासून प्रेम करते, त्यामुळेच डिवोर्स एवढे वाढले. कारण गेल्या जन्मातही काही लोकांनी माती खाल्ली आणि या जन्मातही काही लोक माती खातायत. माती काय, मी तर बोलते ढेकळं खातात, ढेकळं. हा म्हणजे नवऱ्याचा आणि माझा अजिबात पटत नाही. जर मला फिरायला जायचंय तर त्याला घरी बसायचंय. मंडे टू फ्रायडे मला उल्लू बनवणार हा माणूस की बच्चा वीकेंडला जाऊया, हा मस्त मस्त चला घरी बिर्याणी बनव. हा आणि नंतर जेव्हा वीकेंड आलं की हा मला बोलणार मी पूर्ण आठवडा काम केलंय, मला आराम करू दे, मी येत नाही बाहेर फिरायला. म्हणजे स्कॅमर घरातच आहे. घर बसल्या हा एवढा स्कॅम करतो. मी या येड्यासाठी गेल्या जन्मापासून पागल होती. तुमच्या बरोबर असा स्कॅम झालाय का की या जन्मात तुमच्या बरोबर असा नवरा आहे तुमच्या डोक्यातच जातो, उठता बसता सकाळ दुपार असं वाटतं काय पाप केलं मी. आता कळते मला, हे पाप केलं मी. गेल्या जन्मात माझ्या घरातल्यांनी मला हा नाही दिला, म्हणून या जन्मात देव बोलला तुला पाहिजे आहे ना हा, पुढच्या जन्मात देतो. तुझी इच्छा आहे ना, कर, एकदाची इच्छा पूर्ण कर. हा आणि मग नंतर डोकं आपटत बस की गेल्या जन्मात का दिला नव्हता तुला हा नवरा. खरंच देव खतरनाक बदला घेतो. तुमच्या बरोबर असा बदला घेतला का देवाने? घेतला असेल तर मला कमेंट करून सांगा खरंच.